स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचार्य नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. आपल्या आराध्याची भगवान शिवाची पती म्हणून प्राप्ती व्हावी यासाठी पार्वती परिश्रम करते, साधना करते आणि अगदी जीवाच्या आतल्या कोपऱ्यातून ते महादेवाचं स्मरण करून देवाला म्हणतेय, देवा एकदा प्रसन्न होऊन स्वीकारा ना मला. महादेव सुद्धा किती हट्टी आहेत बघा, तेही लवकर ऐकायला तयार नाही आहेत. पार्वती आपला देव ऐकत नाही म्हणून आपल्या साधनेला अधिकाधिक कठोर करत चालली आहे. पहिल्यांदा फलाहार, नंतर मग पर्णाहार आणि मग अपर्णा बनून पानही न खाता तिचा साधना तपश्चर्या चालू आहे. पार्वतीची ही कठोरात कठोर होत चाललेली तपश्चर्या, पावसात भिजत, थंडीत काकडत, उन्हामध्ये स्वतःच्या आजूबाजूला आग लावून चालू असलेली ही तपश्चर्या या सृष्टीच्या सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एक भयंकर कारुण्य आणती आहे आणि तिच्या या तपोबलाने सगळ्या सृष्टीच्या चक्रातही बाधा होते आहे. खरी चिंता आहे ती देवांना. तारकासुराचा वध करायचा असेल तर महादेवाचा पुत्र झाला पाहिजे आणि आपणच पार्वतीला महादेवांशी लग्न कर म्हणून गळ घातलेली आहे. अशा स्थितीत काय करावं असा प्रश्न पडलाय आणि देवांनी मिळून ठरवलंय की आता आपण सगळे मिळून जाऊ आणि विष्णूंकडे जाऊ, विष्णूला यातून मार्ग काढायला सांगू. सगळे देव भगवान विष्णूच्याकडे गेलेत आणि विष्णूला म्हणालेत, हे प्रभो, तिकडे पार्वतीची महाभयंकर तपश्चर्या चालू आहे. किती वर्ष झाली शिव तिला प्रसन्न होत नाहीयेत. शिव ध्यानस्थ आहेत, अदृश्य आहेत. ते कैलासावर जाऊन बसलेत. ते अदृश्य असल्यामुळं आम्हाला कुणाला भेटायलाही अवघड आहे. आपण त्यांना भेटू शकता, आपण त्यांना बोलू शकता. आपण चलावं आणि पार्वतीला प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारावं अशी विनंती करायला पाहिजे. भगवान विष्णू म्हणाले, चला, तुमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे ती माझी पण इच्छा आहे. आपण जाऊया आणि भगवान शिवांचं म्हणणं काय ते ऐकूया. सगळे मिळून भगवान शिवाच्याकडे गेले आणि भगवान विष्णूंनी प्रार्थना करून शिवाचं स्मरण केलंय आणि म्हणाले, हे महादेवा, हे निष्कल रूपा, तुम्ही दर्शन द्या आणि आमचं ऐकून घ्या. आपल्या तपश्चर्येला बाजूला ठेवून महादेव भगवान विष्णूला विचारतायत, हे विष्णू, आपण माझ्याकडे येण्याचं कारण तरी काय? माहित आहे पण विचारायचं असतं ना. भगवान विष्णू म्हणाले, आपण सर्वज्ञ आहात. सगळ्यांची समस्या काय ते तुम्हाला माहित आहे. सगळे माझ्याकडे आलेत, मी घेऊन तुमच्याकडे आलोय. ती पार्वती प्रचंड तपश्चर्या करते. कितीतरी दिवस झाले, कितीतरी वर्ष झाले कठोरात कठोर तप करते. प्रभू, आपण आशुतोष आहात. अशा जगद अवतार घेतलेल्या जगदंबेला इतकी कठोर तपश्चर्या करायला का लावताय? आमची विनंती आहे की आपण जगदंबेलाच दिलेल्या वचनाच्या प्रमाणे तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा आणि या जगाच्या रक्षणासाठीचा पुत्र आपल्या पासून जन्माला यावा. महादेव म्हणाले, विष्णू भगवान, आपणही देवता आहात आणि मी काय केलंय हे आपल्याला माहित असेल. मी कामदेवाला संपवलंय. काम ही भावना संपवलेली आहे आणि काम भावना संपल्यामुळे
निष्काम झालेले ऋषी मुनी देवता या सगळ्या आता आपापल्या निष्काम भावनेने कामाला लागलेल्या आहेत, तप करू लागलेले आहेत. आणि या तपाचा फायदा होईल. मी मदनाला संपवलंय, त्यासाठीच तर संपवलंय. तुम्हालाही माझी सूचना आहे की निष्काम व्हा आणि आपलं तपाचरण करा. ऋषीमुनींनाही सूचना आहे की निष्काम व्हा आणि तपाचरण करा. ते म्हणाले, विष्णुदेवा हे सगळं ठीक आहे हो, पण ते ब्रह्मदेवानी घालून टाकलेल्या घोळाचं काय? तारकासुराचा वध करण्यासाठी आपल्या पुत्राचाच उपयोग होणार आहे, तेव्हा काहीतरी करायला हवं. आणि तारकासुराला जर मारलं नाही देवा, तर या सगळ्या सृष्टीचं गणितच बिघडून जाणार आहे. कसं बस ब्रह्मदेवानी तारकासुराला वरदान दिलं होतं म्हणून त्याला पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे, तिकडे जाऊन तो राज्य करतो आहे. पण किती दिवस तो ऐकेल? वरदानामुळं माजला आहे, आणि असा माजलेला तारकासूर कोणत्याही क्षणी सुरलोकावर आक्रमण करू शकतो आणि सुरलोकाचा असुरलोक करू शकतो, ही स्थिती आहे. तेव्हा निष्काम व्हावं की नाही यासाठी नाही, पण हे सगळं सृष्टीचक्र आश्वस्त व्हावं यासाठी तरी तुम्हाला तुमच्या मनात कामभावना जागी करून लग्न करावं लागणार आहे. बरं, एवढंच नाही, तुम्हीच जगदंबेला वचन दिलंय सतीच्या रूपामध्ये असताना की मी पुन्हा पुन्हा तुझ्याशी विवाह करीन, पुन्हा पुन्हा अवतार घ्यायला लावीन आणि पुन्हा पुन्हा नव्या अवतारात तुझ्यासोबत विवाह करीन. आता तीच सती पार्वती बनून आली आहे आणि आपल्याशी विवाह करण्यात उत्सुक आहे, आणि तुम्हीच आता हात काढून घेताय. मंदस स्मित करत महादेव म्हणाले, मला कळते तुमची समस्या, पण चिंता नसावी. मी तुमची इच्छाही पूर्ण करणार आहे, पार्वतीचीही इच्छा पूर्ण करणार आहे, पार्वतीशी विवाह करणार आहे. आणखी काही दिवस, थोड्या काही घटनाचक्र होऊन जाऊ द्या, त्यानंतर मी पार्वतीशी विवाह करीन. निशंक व्हा, अगदी कोणताही मनात किंतु परंतु न ठेवता आपापल्या लोकी जा. माझा आणि पार्वतीचा विवाह हा निश्चित आहे. फक्त ज्या घटना घडायला हव्यात त्या प्रत्येक घटना घडल्या पाहिजेत, यासाठीच ही सगळी योजना आहे. भगवान विष्णूला आश्वस्त केल्यानंतर विष्णू आपल्या लोकी सर्व देवता लवकरच महादेव विवाह करतील या आशेने आपापल्या लोकी निघून गेले. इकडे गंगावतरण स्थळावरती, ज्याला पुढे पार्वतीचंच नाव मिळालं, गौरी शिखर असं नाव मिळालं, त्या स्थळावरती पार्वतीची कठीणतम तपश्चर्या चालूच आहे. देव निघून गेल्यावरती महादेवानी सप्त ऋषींना बोलवलंय आणि सप्त ऋषींना सांगितलंय, तुम्ही जा आणि पार्वतीला तिच्या तपश्चर्येपासून दूर करण्याचा प्रयत्न करा. एवढंच नाही तर माझ्यापेक्षाही योग्य पती कोणता असू शकतो याची जाणीव तिला करून द्या. सप्तऋषींच्या वरती ही जबाबदारी महादेवाने टाकली, या नाही कळे ना. ती करायली तपश्चर्या यांच्यासाठी, हे सांगायले जाऊन दुसऱ्याकडे बघ, कशा करता नादी लागलीस, हे सगळं सांगणं चालू आहे. आणि सप्तऋषी पार्वतीच्याकडं तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी गेलेले आहेत. पार्वतीने ही सप्तऋषींना वंदन करून स्वागत केलंय. काय सांगतायत सप्तऋषी? ती परीक्षा आहे की आणखी काही आहे? उत्तीर्ण होते का पार्वती, की सप्तऋषींनाच लज्जित व्हावं लागतंय? काय होईल ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते, हर हर महादेव.